बोलो भारत माता की। हेलो, बोलो भारत माता की वंदे। बोलो राष्ट्र संत तुकडोजी महाराज की। बोलो परम पूज्य तुकाराम दादा गीताचार्य की। वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज की। सद्गुरु जगन्नाथ महाराज की। बोलो सब साधु संतन की। बोलो अपने माता पिता की। जमलं? परम पूज्य गुरुदेव, चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, मानवतेचे महान पुजारी संत गाडगे महाराज, सद्गुरु जगन्नाथ माऊली, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, लोकमाता अहिल्याबाई होळकर, पहिल्या मुस्लिम स्त्री शिक्षिका फातिमा बीबी शेख, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला या गाण्याच्या बोलावर या देशासाठी त्यांनी प्राणाची आहुती देणारे भगतसिंग, राजगुरू सुखदेव, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती पर देह कष्टी परोपकारे, हा जगाला संदेश देणारे संत तुकोबाराय, या तमाम महापुरुषांना, तमाम संत पुरुषांना, वीरांगणांना मी डॉक्टर अंकुश आगलावे विनम्र अभिवादन करतो। आणि या वरोरा तालुक्यातील हे असं गाव, ह्या वरोरा तालुक्यातील हा साधारण तालुका नाही, तर स्वर्गीय बाबा आमटे ज्यांनी या देशात नव्हे जगामध्ये समाजसेवा काय आहे, अन्न मूग बधीर मुलांना त्या ठिकाणी व्यक्तींना सामावून घेऊन त्यांनी प्रचंड अशी सेवा करून या पूर्ण आंतरराष्ट्रीय पटलावर वरोरा हे नाव अजरामर झालं। आणि त्या वरोरा नगरीमधील आपण 5 गावामध्ये या ठिकाणी आपल्या या गुरुदेव सम्राटच्या वतीनं आपण या ठिकाणी शिबिराचं आयोजन करत आहोत। खरोखरच आपलं मी मनापासून अभिनंदन करतो। प्रत्येक जोरदार एकासाठी टाळ्या वाजवा आपण की या वरोऱ्यामध्ये आज हे दुसरं वर्ष आपण की एवढ्या चांगल्या पद्धतीने मागच्या वर्षी मी या कार्यक्रमाला आलो होतो। हे जे नियोजन आयोजन हे काही साधारण गोष्ट नाही मित्रांनो। आपण प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। आपण या ठिकाणी प्रत्येक माझ्या आई वडिला समान गुरुवार या ठिकाणी मंचावर आपण बसलेले आहेत। मी काही त्यांच्या समोर जास्ती बोलणार नाही, परंतु मला या गुरुदेव श्रवणाच्या माध्यमातून आणि आज नव्हे ते जन्मापासून माझे आजोबा तुकडोजी महाराजांचा सोबत वास्तव्याला यावलेला होते, तो व्रत माझ्या वडिलांनी सांभाळला आणि ते मी घेऊन जाणत आहे। मी माझी मुलगी सोबत आणली आहे। हे मुलगी गुरुदेव श्यामच्या माध्यमातून आमच्या घरी रोज सामुदायिक ध्यान प्रार्थना होतात। आज ती फाउंडेशन कोर्स UPSC ची प्रिपरेशन तिची चालू आहे आणि ती कॉम्प्युटर सायन्स मध्ये डिग्री सेकंड इयरला असते। हे सगळं माध्यम जरी तिला इंग्रजी CBSE ची विद्यार्थिनी असेल, परंतु आज महाराजाच्या ग्रामगीतेच्या 81 आणि सध्यापैकी 21 अध्याय तिला मुखपाठ आहे। 21 अध्याय तिला मुखपाठ आहे। आम्हाला असं वाटतं की या शिबिरामध्ये आपण जे पाहुणे बोलावले प्रत्येकाला पूर्ण उभ्या आयुष्यामधला त्यांचा स्वतःचा अनुभव आहे। मागची परिस्थिती आणि आजची परिस्थिती हा कालावधी हा फार महत्वाचा आहे। आणि अशा या संस्कार शिबिरामध्ये अध्यक्ष म्हणून लाभलेले तुमचे आमचे सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय प्राध्यापक धनराजी आसोले काका, ज्यांनी संपूर्ण आयुष्य या गुरुदेव श्रवणाच्या चरणी समर्पित केलं आणि तन मन धनाने ते कार्य करत असतात। असे आमचे पंढरपूर येथील ग्रामगीता सक्रिय दर्शन मंदिर पदाधिकारी कार्यकर्ते आमचे गुरुदेव वाल्मिक दादा वैद्य सर या ठिकाणी उपस्थित
आमचे सन्माननीय गुरुवर्य प्राध्यापक नामदेवराव काळे सर, हरिभक्त परायण परमपूज्य किरटकर महाराज, चंद्रपूरहून आलेले सन्माननीय देरकरजी, आखरे काकाजी, आपल्या गावच्या प्रथम महिला नागरिक सरपंच किरणताई या ठिकाणी उद्घाटक म्हणून लाभलेले, हाल या ठिकाणी त्यांनी मोलाचं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी केलं आहे. सन्माननीय बोंडे, डॉक्टर बोंडे सर, आदरणीय मेश्राम महाराज आणि उपस्थित या ठिकाणी बघा, या शिबिरासाठी ज्यांनी देश सेवेचं व्रत घेतलंय, सुट्टी मिळत नाही या देशामध्ये, जम्मूला त्यांची पोस्टिंग आहे. माझा भाचा मनोज भाऊ ढोके या शिबिरासाठी तो सुट्टी घेऊन या ठिकाणी उपस्थित झाला, शिबिरासाठी उपस्थित झाला. आणि त्यांची सगळे हे मित्रमंडळी, हे साधारण गोष्ट नाही मित्र. या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे की आई वडिलांनी तुम्हाला या शिबिरामध्ये पाठवलं, प्रथमतः मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की खरा मुलगा, प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते माझा मुलगा या देशाचा नागरिक होत असताना एक चांगला संस्कार विद्यार्थी नागरिक झाला पाहिजे. त्यासाठी सरकारने अनेक शाळा उघडल्या आहेत. मुलाला इंजिनियर बनवायचं असेल तर इंजिनिअरिंग कॉलेज उघडलंय, मुलाला डॉक्टर बनवायचं असेल तर मेडिकल कॉलेज उघडलंय, मुलाला शिक्षक बनवायचं असेल तर अध्यापक विद्यालय उघडले आहे, मुलाला वकील बनवायचं असेल तर लॉ कॉलेज उघडले आहे. परंतु या सरकारनं त्या मुलाला संस्कार द्यायचे असेल, सुशिक्षित करायचं असेल तर कुठलं कॉलेज उघडलं नाही, तर ते कॉलेज उघडलं आहे आमच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, आणि त्या कॉलेजचं नाव आहे गुरुदेव सेवा मंडळ. जो आई वडील ज्या विद्यार्थ्याला गुरुदेव सेवा मंडळामध्ये पाठवत असेल, खरोखरच तो देशाचा एक प्रामाणिक नागरिक. मला माहिती आहे आपण डॉक्टर बनला, वकील बनला, इंजिनियर बनला, परंतु माझ्या मित्र हो, तुम्हाला जर संस्कार नसेल तर तुम्ही 100% भ्रष्टाचार करणार आहे. आपण रात्रंदिवस बघतोय, सकाळी उठल्यापासून पेपर मध्ये बातम्या बघतोय, या ठिकाणी भ्रष्टाचार झालाय, त्या ठिकाणी भ्रष्टाचार झालाय, या ठिकाणी एखाद्या मुलीवर अतिरेक झालाय, माझ्या आई बहिणीची विनयभंग झालाय. अरे मित्र हो, हे जे कुकर्म करणारे लोक आहे हे संस्कारवाले नाही, हे अशा शाळेत शिकले आहे ज्यांना ध्यानाचे धडेच नव्हते. मी अनेक ठिकाणी फिरतो. आज परवा मी रामदेव बाबाकडे 8 दिवस जाऊन आलो आहे. रामदेव बाबाकडे माझी लहान मुलगी रामदेव बाबा सोबत आता योगा करत आहे. आस्था जन्म तिचं लाईव्ह आहे. तिचं वजन जास्ती होतं, 6 दिवसामध्ये तिने 7 किलो वजन कमी केले आहे. रामदेव बाबाकडे खरोखरच चांगलं पतंजली योगपीठ आहे. जेव्हा आम्ही रामदेव बाबाला भेटलो, त्या ठिकाणी सुद्धा रामदेव बाबाने आचार्य कुलम नावाचं गुरुकुल उघडलंय, आचार्य कुलम नावाचं. आणि त्या गुरुकुलामधून लाखो विद्यार्थी बाहेर येतात, लाखो विद्यार्थी. जसं संस्कार या शिबिरामध्ये आपण सर्वात तऱ्हेचा सर्वांगीण आपण प्रशिक्षण त्या विद्यार्थ्यांना देत आहोत, सर्व संस्कार देत आहोत. मुलांनी कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी या संस्कार शिबिरामध्ये आहे. तशाच पद्धतीच्या रामदेव बाबांनी सुद्धा त्या ठिकाणी गुरुकुल आहे. इकडे तुम्ही महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जा, वारकरी सेवा मंडळ आहे. त्या वारकरी सेवा मंडळामध्ये त्यांचे सुद्धा स्वतःचे गुरुकुल आहेत. त्या गुरुकुलामध्ये काय करतात, पहाटेला 4 वाजता तो मुलाला पहाटेला 4 वाजता उघडून तो 9 पर्यंत त्या गुरुकुलाचं शिक्षण असतं. त्याला पेटी वाजवणे, तबला वाजवणे, सगळे ग्रंथ वाचून घेणे, तुकाराम गाथा, एकनाथ भागवत, सगळ्या गोष्टी त्याला प्रशिक्षण असतात त्या ठिकाणी. आणि तो 9 नंतर 10 वाजता तो जिल्हा परिषद शाळेमध्ये जातो आणि 5 वाजता घरी येतो. ते गुरुकुल आहे. आपलं सुद्धा प्रत्येक गावामध्ये तुकडोजी महाराजांनी गुरुदेव सेवा मंडळाच्या शाखा ओपन केल्या आहेत. सगळ्यात महत्वाची वस्तू आहे, कुठल्या गुरुकुलात जायची गरज आहे का? तुकडोजी महाराजांचे गुरुदेव सेवा मंडळ आहे, हेच मोठं सगळ्यात मोठं गुरुकुल आहे. परंतु प्रामाणिकपणे त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक आई वडिलांनी त्या प्रार्थनेमध्ये मुलाला पाठवायला पाहिजे आणि अभ्यास पाहिजे ग्रामगीतेचा. आज माझ्यासारखा मी एक PhD झालेला माणूस आहे. एक महाराजाचा पहिल्या अध्यायामध्ये देवदर्शन मध्ये एक ओवी आहे, ओम नमो विश्वचालका जगद्विद्या ब्रह्मांड नायका एकशी असुनी अनेका भाससी विश्वरूपी.
एका ओळीवर पीएचडी करतात मुलं, एका ओळीवर. महाराज किती शिक्षण झालं हा बेटा? महाराजांचं शिक्षण किती झालं होतं? 4 वर्ग शिकला माणसाने हे ग्रामगीता मित्र कशी लिहिली असेल? बरं, ग्रामगीतेमध्ये तुम्ही सगळे गुरुदेव सम्राटाचे आहे. जेव्हा इथं आले 100% तुम्ही आई वडील गुरुदेव सम्राटाचे कार्यकर्ते आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी प्रार्थना करत आहात. ग्रामगीतेमध्ये किती अध्याय आहे? कोण सांगू शकते बेटा? ग्रामगीता कोणी लिहिली? तुकडोजी महाराजांनी लिहिली. अध्याय किती आहे? हा मित्र हो, स्पर्धा परीक्षेमध्ये येणारा प्रश्न आहे, हे लक्षात घ्या. हे फक्त अभ्यास करून घरी थांबणारा नाही आहे, कारण येणारा काळ हा स्पर्धेचा युग आहे. आज या सरकारला जे अधिकारी लागतात, तुम्हाला माहित पाहिजे, जेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद महाराजांच्या गुरुकुलमध्ये मोदीला आले त्यावेळी महाराजांनी पाहिलं का इकडे महाराजांनी त्या काळामध्ये शौचालयाची व्यवस्था केली होती. त्या काळामध्ये शिक्षकांना प्रशिक्षित केलं जात होतं आणि त्या काळामध्ये या अधिकारी वर्ग लागणारा अधिकारी हा महाराजांच्या गुरुकुल मधून प्रशिक्षित होऊन जात होता. म्हणून राजेंद्र प्रसाद यांनी त्यावेळी महाराजांना राष्ट्रसंत पदवी कशी का दिली? महाराज राष्ट्रसंत प्रसाद यांनी म्हटलं की महाराज मैंने देखा है एक संत जो राष्ट्र का धर्म का काम करता है, एक संत अध्यात्म का काम करता है, लेकिन मैंने जिंदगी में पहली बार एक संत देखा है जो ये सरकार में जाने वाले अधिकारी को यहाँ पे संस्कार प्रशिक्षित करता है. ये पहिली बारी आहे. म्हणून महाराज राष्ट्रपती त्यावेळी प्रेरित झाले आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी महाराजांना राष्ट्रसंत नावाची पदवी बहाल केली. या भारतामध्ये अनेक संत आहेत, पण कोणाही संताला राष्ट्रसंताची पदवी अजून दिली नाही. आणि जे कोणी जर पदवी आपले घेत असाल तर ते डुप्लिकेट पदवी आहे, लक्षात ठेवा. हा डुप्लिकेट पदवी आहे. हे फक्त गुरुदेव मंडळ असं आहे का त्या ठिकाणी डुप्लिकेट काम होत नाही. अरे मनुष्याने कसं असायला पाहिजे? वेद पुराण भगवद्गीता ग्रामगीता सगळ्या गोष्टीचा सारांश या ग्रामगीतेमध्ये आहे. कसं वागलं पाहिजे माणसानं? महाराज म्हणतात मनुष्य निरोगी सात्विक असावा, त्यास व्यसनाचा उपद्रव नसावा, त्याचा व्यवहार त्रासदायक व्हावा कोण असेल. कसा पाहिजे मनुष्य? महाराजांना कसा माणूस अपेक्षित आहे? तो निरोगी पाहिजे, सात्विक आहे. याचं स्पष्टीकरण देतो म्हटलं 10 मिनिट जाते मित्र. म्हणून येणारा काळ स्पर्धेचा युग आहे. हे माय बापानं नाही शिकवला तोही बापाचा भागीदार झाला. जैसे जन्म देणे अगत्याचे संस्कार देणे कर्तव्याचे. तुम्हाला संस्कार द्यावं लागेल आणि त्या आईवडिलांची मी अभिनंदन करतो की त्यांनी या मुलाला या संस्कार शिबिरामध्ये पाठवलाय संस्कारासाठी. म्हणून या देशामध्ये जे असे मुलं घडतात ते खरोखरच आज आपल्याला या ठिकाणी आवर्जून नाव घ्यायला पाहिजे. आमच्या पंतप्रधान म्हणतात की 2047 पर्यंत भारत या प्रत्येक क्षेत्रामध्ये विकसित झाला पाहिजे. क्षेत्रामध्ये काय? अध्यात्म आहे. अध्यात्मामध्ये आज तुम्ही सुद्धा प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी बसलेले मुलं मी तुम्हाला आवर्जून सांगलं पाहिजे. या ठिकाणी प्रत्येकाची इच्छा आहे. कोणी व्हिडिओ या ठिकाणी उद्याचा होणारा व्हिडिओ, उद्याचा होणारा कलेक्टर, उद्याचा होणारा राष्ट्रपती पंतप्रधान या ठिकाणी बसलेला आहे. म्हणून या मुलांना संस्कार देणे, त्यांना प्रशिक्षित करणे हे माझ्या मित्र हो तुमच्या आई वडिलांचे आणि आमच्या गुरुजनांचं काम आहे. आमच्यावर तशी परिस्थिती नव्हती. आम्हाला 4थ्या वर्गापर्यंत इंग्रजीच माहित नव्हती. 5व्या वर्गापासून ABCD ए फॉर ॲट, बी फॉर बॅट. आता जन्म झाल्यापासून आजपर्यंत आपण तेव्हा का बुद्धीचं मीटर कमी होतं का? नाही आहे. परंतु अभ्यासक्रमामध्ये भरपूर बदल झाला. सगळ्या गोष्टी मित्र तुम्हाला भेटत आहे. आमच्याकडे लाईन नव्हती. या सरकारी लाईटामध्ये आम्हाला अभ्यास करावा लागत होता. या सरकारी एका लाईटामध्ये डोळे जात होते आणि अशा वेळेस कोणती गाडी नव्हती. रस्त्याची परिस्थिती अत्यंत खराब होती. सगळ्या गोष्टी तुम्हाला आज सुशिक्षित सगळ्या गोष्टी भेटत आहे. चांगलं अन्न भेटत आहे, कपडे भेटत आहे, गाड्या भेटत, सगळ्या गोष्टी भेटत आहे. फक्त एक अभ्यास करावा लागते माझ्या मित्र हो. तुम्ही या देशाचं भविष्य आहे. तुम्ही मायबापाने जरी जन्म दिला असेल तर हे तुम्ही या देशाचे नागरिक आहेत हे विसरून चालणार नाही. येणारे स्पर्धेचा आहे. या स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर माझ्या मित्र हो
माझ्या या बालकांना या ठिकाणी संस्कार शिबिराच्या माध्यमातून देश सेवेसाठी या ठिकाणी आपण पाठवलाय। तसा माझा मनोज भासा या ठिकाणी आज त्यांना तुकडोजी महाराजांचा विचार त्यांच्या कणाकणा मनामध्ये आहे, त्यांच्या घरापासून आहे, म्हणून आज तो त्या देशाची 15 दिवसाची सूट रजा टाकून या ठिकाणी तो उपस्थित झाला आहे। या ठिकाणी मी गुरुजी कोण शिक्षक आहे मला माहित नाही, पण गुरुजींनी द्यावे असे धडे आपला आदर्श ठेवणे पुढे विद्यार्थी तयार होतील चौकडे राष्ट्र होईल तेजस्वी। म्हणून हे जे मुलं आहे उद्या या राष्ट्राची मुलं आहे। तुम्ही जरी याला जन्म दिला, या मुलाच्या माध्यमातून उद्या आपल्याला देश सेवा घडवायची आहे। बोलायचं खूप आहे पण मी जास्ती वेळ घेणार नाही। फक्त मी या ठिकाणी आपल्या मुलांना जे काही तुम्ही आले या 10 दिवसामध्ये असं काय घडून जा, आणि हे 8-10 दिवसापुरतं मर्यादित नाही आहे। घरी गेल्यावर विसरू नका की हे जे विचार आहे हे या ठिकाणी मिळालेले बाळकडू संस्कार आहे, हे तुमच्या आयुष्यामध्ये संपूर्णपणे उतरावा। मी बाणीनं सांगतो, तुम्ही जो हेतू साध्य होणार आहे, उद्याचा होणारा व्हिडिओ, उद्याचा होणारा ठाणेदार, उद्याचा होणारा कलेक्टर या शिबिरामधूनच या ठिकाणी बनणारा आहे। आणि त्याची पोस्टिंग जर मोठ्या ठिकाणी झाली तर या 5 गावाचं नाव सुरक्षित लिहिल्या जाईल। एवढंच त्या सांगतो आणि एक संकल्प देतो, आओ हम सब मिलकर विशेष काम करते हैं, गाँव मौला देश रोशन करते हैं। तुकडोजी महाराज की चरणों में, तुकाराम दादा की चरणों में वंदन करते हुए अब अपना आदर्श, अपना गांव, समाज, देश को आदर्श करने का संकल्प करते हैं। या ठिकाणी तुकाराम दादा गीताचार्य आहे आणि त्यांनी काय सांगितलं, लोकशाहीमध्ये हे सगळे प्रशासनातले नेते कोण आहे, मुनीमाय जनता मालक आहे आणि मालकाला त्याचे अधिकार कर्तव्य हे माहीत पडले पाहिजे आणि त्या अधिकार कर्तव्यासाठी सुसंस्कार शिबिर आहे। उद्याचा होणारा नागरिक, उद्याचा होणारा भावी या देशाचा सेवक या संस्कार शिबिराच्या माध्यमातून घडला पाहिजे। एवढंच बोलतो, या ठिकाणी विनंती करतो। आयोजकांनी या ठिकाणी मला 2 शब्द सांगण्याची संधी दिली, त्याबद्दल आपले मनापासून पुनश्च अभिनंदन करतो। धन्यवाद। जय गुरु।